आपण रोजच बघतो पातळ दुधाचं घट्ट आंबटसर दही बनतं. असं वाटतं की ही जादू आहे नाही का? पण खरं सांगू, यामागे जादू नाही तर जबरदस्त विज्ञान आहे. चला तर मग आज आपण एका चमच्या दह्यामागचं हेच विज्ञान उलगडून पाहूया. तर मग एका चमचा दह्यामागे नक्की दडले तरी काय? हे फक्त खाण्याचा पदार्थ नाहीये बरं का. हे तर एका अशा जगाचं प्रवेशद्वार आहे जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. चला उघडूया हे दार. तर दुधापासून दह्यापर्यंतचा हा प्रवास सुरू होतो एका अशा जगातून जे डोळ्यांना दिसत नाही. आणि या प्रवासाचे खरे हिरो कोण आहेत माहितीये? ते आहेत काही अदृश्य कलाकार, म्हणजे सूक्ष्मजीव. आता या अदृश्य कलाकारांना बघायचं कसं? त्यासाठी वैज्ञानिक काय करतात ते पाहूया. ते घेतात ताज्या ताकाचा फक्त एक थेंब. तो काचेच्या पट्टीवर अलगद पसरवतात. मग त्यावर मिथिलिन ब्ल्यू नावाचा एक रंग टाकतात. आणि मग जेव्हा सूक्ष्मदर्शकातून पाहिलं जातं तेव्हा जे दिसतं ते पाहून थक्क व्हायला होतं. काय दिसत असेल बरं? तर सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसतं? निळसर रंगाचे, काळीसारखे दिसणारे लाखो जीव. आणि कमाल म्हणजे ते नुसते दिसत नाहीत तर चक्क हालचाल करत असतात. हेच आहेत ते आपले सिक्रेट एजंट्स जे दुधाला दह्यात बदलतात. या जीवाणूंना एक भारी शास्त्रीय नाव आहे, लॅक्टोबॅसिलाय. हे आकाराने अगदी छोटे, आयताकृती असतात. पण त्यांची खरी खासियत काय माहितीये? ते आहेत ॲनॅरोबिक, म्हणजेच विनॉक्सी. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांना ऊर्जा तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरजच लागत नाही. म्हणजे विचार करा, ऑक्सिजनशिवाय जगणारे जीव. किती कमाल आहे. ओके, तर हे जीवाणू दुधात आहेत हे तर कळलं, पण मग ते नेमकं असं काय करतात की दुधाचं स्वरूपच बदलून जातं? त्यांच्याकडे अशी कोणती रासायनिक जादू आहे? चला आता हेच समजून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट, हे जीवाणू दुधातल्या नैसर्गिक साखरेवर जगतात. या साखरेला लॅक्टोज असं म्हणतात. आणि हे जीवाणू काय करतात तर याच लॅक्टोजला आपलं अन्न समजून त्यावर अक्षरशः तुटून पडतात. आणि जेव्हा हे जीवाणू लॅक्टोज खायला लागतात ना, तेव्हा एक खूप महत्वाची रासायनिक प्रक्रिया सुरू होते. तिला म्हणतात किण्वण किंवा इंग्रजीत फॉर्मेंटेशन. ह्या प्रक्रियेत होतं काय तर लॅक्टोज साखरेचं रूपांतर होतं लॅक्टिक ॲसिड नावाच्या एका आम्लामध्ये. आणि इथून पुढे तर एक साखळीच सुरू होते. जसा डॉमिनो इफेक्ट असतो ना, अगदी तसा. बघा, दुधात लॅक्टिक ॲसिड तयार झालं की दुधाचा पीएच कमी होतो. म्हणजे दूध जास्त आंबट किंवा आम्लयुक्त बनतं. आणि पीएच कमी झाला की काय होतं? दुधातल्या प्रोथिनांचे कण एकमेकांना चिकटायला लागतात. त्यांचं गठ्ठ्यात रूपांतर होतं. आणि म्हणूनच दूध घट्ट बनायला लागतं. बरं, ही सगळी रासायनिक प्रक्रिया तर झाली. पण मग आपण जे दही खातो, त्याची चव आणि त्याचा घट्टपणा, ह्याचे या प्रक्रियेशी काय नातं आहे? म्हणजे ती विशिष्ट आंबट चव आणि तो दाटपणा येतो कुठून? चला आता हेच पाहूया. ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे आणि ते आपण आत्ताच पाहिलं. आठवतंय लॅक्टिक ॲसिड तयार झालं होतं? बरोबर, त्याच लॅक्टिक ॲसिडमुळे दह्याला ती खास आंबट चव मिळते. आणि ते जे प्रथिनांचे कण एकत्र आले होते ना, त्यांच्यामुळेच दह्याला तो घट्ट, दाटसरपणा येतो. म्हणजे बघा, चव आणि पोत दोन्ही मागे पक्क विज्ञान आहे. चला तर सगळं एकत्र करून पाहूया. लॅक्टिक ॲसिडमुळे मिळाली आंबट चव, प्रथिनांच्या गठ्ठ्यांमुळे आला घट्टपणा, आणि एक बोनस पॉइंट, याच ॲसिडमुळे दुधातले इतर हानिकारक जीवाणू मरून जातात. आणि म्हणूनच दही दुधापेक्षा जास्त काळ टिकतं. आहे की नाही ही एक परिपूर्ण प्रक्रिया? थोडक्यात काय तर ह्यालाच म्हणतात दुधाचं दह्यात रूपांतर. ही कुठलीही जादू वगैरे नाहीये, तर एक सुंदर वैज्ञानिक प्रक्रिया आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात रोज घडत असते. तर मग दह्यामागचे हे छोटे मदतनीस पाहून एक विचार मनात येतोच की आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला असे आणखी किती अदृश्य मदतनीस असतील जे आपलं आयुष्य नकळतपणे सोपं आणि चवदार बनवत असतील. विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?